माझ्या देशातील SC ST OBC मायनॉरिटीचे जे संविधानाला मानतात मूल निवासी लोकांनो, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, तसेच डॉक्टर विलास खरात सर, वामन मेश्रामजी, माझे वडील बंधू कोळशे पाटील साहेब हायकोर्टचे जज, त्यानंतर कोकाटे साहेब म्हणा, बनबरे साहेब, त्यानंतर शिंदे साहेब आणि बॉम्बसेफचे माझे खरात सर, वामन मेश्रामजी, तसेच माझे IBMचे दोस्त लोक राजा साहेब, भानु प्रतापजी, बलराज मलिक, रतनलालजी, लक्ष्मण यादव, नवीन कुमार, गौतम साहब, डॉक्टर मंडल, सर्व लोकांना, तसेच माझ्या देशातील आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी फोर्स सगळ्यांनी, रिटायर्ड आणि प्रेझेंट असणाऱ्या लोकांनी आपण देशासाठी रक्त देता, त्याचं पेन्शन बघा अटल बिहारी वाजपेयी आतंकवादींनी बंद केलेलं आहे. आणि आज एवढं आपलं हे केलेलं आहे दादांनो, की आपल्या यांनी पोराबाळांचं भविष्यसुद्धा बर्बाद करून टाकलेलं आहे. आणि पूर्ण डिक्टेटरशिप तुम्ही मोबाईलमध्ये टाकून बघा दादांनो. 1885ला कोणी काँग्रेसची स्थापना केलेली आहे. 1925ला आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून RSS आणि जनसंघ कोणी तयार केलेला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी SC ST साठी 36मध्ये आरक्षण दिलं आणि 42मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर चाललेलं होतं. त्यावेळेस गांधीजी म्हटले, चले जाओ, रक्त देणारे आम्ही आहोत SC ST OBCचे. ज्यांना पाया चपला नव्हत्या उपाशी राहत होतो दादांनो, पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आम्ही जीवदान दिलेलं आहे. कुठल्याही गावात बघा कोण लोक स्वातंत्र्य सैनिक होते, ते जात वेद काही नाही. आणि त्यानंतर त्यानंतर गांधीजीला मारणारे कोण आहेत हे चेक करा. हा नाथूराम गोडसे. आणि दादांनो इतके हुशार लोक हे. तिथं PN गाडगेचे वडील होते. अरे नाथू, आणि पॅन्ट चड्डी उघडून पहिलं सुनता केलेलं बघा. आमचं लक्ष त्यांच्याकडे घालतात आणि स्वतःला काय समजलं, आम्ही देवाच्या औलाद आहो बरं का. आणि आम्ही गांडू लोक 22-21व्या सदीमध्ये आहो बघा. मानसिक गुलाम. पोरगं झालं तो राक्षस सांगणार, 90% राक्षसगण. त्यानंतर तुमच्या घरात कॅलेंडर, आजचा दिवस हा ना हा. आणि या गधड्यांना 5 स्टार हॉटेलला कोणाच्या बायका जातात रे दादांनो. काय आणि त्यानंतर शिक्षण काय, विद्येची देवता सरस्वती. संभाजी महाराज व्यभिचारी होते आणि हे मराठ्याचे गधडे लोक, बैमान लोक गुढी उभारतात. जिजाऊ लढली, शिवाजी महाराज राज्याभिषेक पायाच्या अंगुठ्याने केलं. संभाजी महाराज तुकडे केले 32व्या वर्षी 1689, जास्त दिवस नाही झालेत. हा, तुकाराम महाराज मारलं. आणि तुमचं इंटरव्ह्यू कोण 314 OBCचे लोक 14मध्ये दिलं का ऑर्डर त्यांना. खाणं गू, हरामाचं चमडीनं गू सवय झाली आहे ना. आणि त्यानंतर दादांनो कोण करतायत. आज मी कितीतरी सांगतोय, 60मध्ये यांनी विदर्भ आणि मराठवाडा ॲड केल्यानंतर आज मला सांगा, स्वातंत्र्य शाहू फुले आंबेडकरनी घडवलं आणि महाराष्ट्राचे सगळ्यांनी हे याच्यावर तरी विश्वास आहे का तुमचं, हे सांगा मला अगोदर. आज सगळे लोक, शिकलेले लोक, SC ST OB मराठ्यांचे फक्त चमडीमध्ये आणि हरामाच्या पैशामध्ये गुंग आहात का. मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहो, महाराष्ट्रातल्या लोकांनो. आणि त्यानंतर 60मध्ये मराठवाडा विदर्भ ॲड केलं. मागणी केली होती का जरांगे पाटील, आता उतरा 1 लाख म्हणे. काल तो मेला भडवा, तो हरामखोर राक्षसचा अवलाद मधुकर पिचड आणि तो महादेव गोविंद गारे, 39चा जन्म. तो म्हणतो तुम्ही खोटे आणि हे खरे. ब्रह्मा काम मेला असेल गधड्या, मग तू जिता राहा ना. हा, आणि काय केलं, 50च्या अगोदरचा प्रूव्ह करा व्हॅलिडिटीचं ऑफिस. आदिवासी संशोधन केंद्र फक्त कोणासाठी, ST साठी. कारण आमच्या ST मध्ये आमचे जल जंगल जमीनचे मालक आहोत ना आम्ही. अरे एकच शिकला, 5000 वर्षाचा अभ्यास केला, एकच शिकला. आणि त्यानंतर आज किती वर्ष झाले, 84 पासून 6 पर्यंत घ्या आश्रमशाळा. गायकवाड आहे 6000चा केला आहे, सगळ्या पार्टीमध्ये आहेत.
सगळ्यात जास्त राष्ट्रवादी याच्यात त्याच्यात. आणि हा हा हरामखोर चमडी चोर म्हणतो, भोसडीच्या हरामखोर, तुझी कोंब सुद्धा नाही राहायला पाहिजे गदड्या. 85चा दाखला आहे ना, प्रूव्ह करा 50 पर्यंत. हा, आणि ओबीसी जनगणना केली का? ओळखाणार आहे ओबीसीच्या लोकांना कोण तुमचे दुश्मन आहेत तर नुसती चाटता का त्यांची संविधानाच्या नावाने? आणि बाळासाहेब आंबेडकरला टार्गेट करता गधड्यांना तुम्ही. इंदिरा गांधीला मारलं आणि आज याची पॉलिसी बघा काय आहे. तर नेटवर बघा कोण राज्य करतात 50 पासून आदेशानुसार. आदेश काय? तुम्ही चमडी घ्या, तुम्ही पैसा घ्या, पण तुमच्या समाजात जाऊन समाजाला तुम्ही मिसगाईड करा आणि त्यांना भडकवा. कारण आम्ही शिकलेलोच नाही हो. एससीच्या विरुद्ध एसटीला, एसटीच्या विरुद्ध म्हणजे मांगच्या विरुद्ध याला आपलं काय म्हणते महारला, महारच्या विरुद्ध कोणी याला, मग एकमेकांना भडकवत राहा. आता तर एवढा मोठा दंगा केला ओबीसी विरुद्ध हे, आणि बाळासाहेबांनी एवढं शांतीसाठी केलं तर त्याला मूर्खात काढलं. जाती जाती दंगा होईल जाती. आणि 4 वर्षाच्या पोरीला केलं तर चपलेने हानील, मुसलमानला घुसून. अरे गदड्यांनो तुम्ही थांबा आता, चमडी चोर लोकांनो, बरोबर आहे. आणि त्यानंतर तुमच्या महाराष्ट्रात 68 शाळा बंद केल्या, निघाल्या काय तोंडातून? प्रायव्हेटायझेशन. हां, पूर्ण गव्हर्नमेंटचं ऑफिस बंद करून 85 करोड 5 किलोनी 13 करोड पोरं फिरतायत. बँकाच्या बँका लुटून गेलेत. शेतीवाला देशद्रोही 1400 लोक मेले तर. हां, त्यानंतर कोरोनामध्ये करोडो लोकांना मारलं ट्रेन बंद करून. याच्यात पाहिजे म्हणून त्यासाठी भाड खायसाठी म्हणून करोडो लोकांना मारलं यांनी मेडिसिनमध्ये घ्यायसाठी. काय खोटं आहे का हे? निघतो का एखादी? आदिवासीच्या पोरींना अजूनही कापत आहेत. खोटं आहे का हे? एवढं फ्रॉड इलेक्शन 3 आणि 2 5 नाही समजत, निघतात का? आता माझ्या समाज तुम्ही जर एससी एसटी आम्ही निघालो महाराष्ट्र, मी कापू, भीमा कोरेगाव करू. सगळ्यात अगोदर एससी एसटी ओबीसी आणि गरीब मराठ्यांनो, तुम्ही एक मराठा लाग आता कापा यांना त्यांच्या घरात घुसून. मी तुम्हाला सगळ्यांना भारतातला पूर्ण भारताला फुकट शिक्षण 2-2 लाख रुपये मी मिळवून देतो. जगातला सगळ्यात श्रीमंत आहे महाराष्ट्र आणि जगातला श्रीमंत भारत आहे. सगळ्यात एवढा पैसा आहे बघा. एक मापलवार डोळ्यासमोर आहे. खरं का खोटं? 3 बायका 3000 बोलतात का यांनी एखादी? आणि ह्या गदड्या ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार सगळे नात्यागोत्यातले भोसडीचे शिक्षणाचे सम्राट, हा डिमिनिस्टर सम्राट बघा यांच्याकडे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट, हा त्यानंतर शुगर याचे सम्राट, आणि त्यानंतर कॉर्पोरेटचे सम्राट आणि चमडी चोराचे सम्राट. कोण ऑर्डर प्रमाणे चालते? आदेशानुसार. बरोबर आहे का शब्द? आणि तो बघा भोसडीचा मडकरी, भोसडीच्याला पांढरी चमडी मिळाली, मर भोसडीच्या तुला कॅन्सरचं इंजेक्शन दिलेलं आहे. समाजाने तुला लहानचं मोठं केलं, कुठं मेलास का रे? आणि हा श्याम मानव, या गदडे सगळे चमडी चोर आहेत. हा श्याम मानव, विश्वंभर चौधरी, सरोदे सगळे चमडी चोर आहेत भोसडीचे. हे हरामखोरांनो आता निघाले रे. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तर. आणि सांगतो मी एससी एसटी ओबीसीच्या लोकांनो, तुमच्या समाजाचा जो कोणी माणूस आमदार खासदार आहे, या 8 दिवसात वेळ आले त्याला खून करा त्याचं. आता नाही गुलाम व्हायचं. किती पिढ्या आमच्या मारल्या यांनी, काही पाप नाही आहे. आणि हा बिरसा मुंडा आहे. आणि जगाला आजपासून करा टीट. आर्य हत्यारे आतंकवादी यहुदी हिटलरपेक्षा 30 पटीने 100 पटीने आतंकवादी लोक हे आम्हाला गुलाम आहेत. जगातून यांना नायनाट करा आणि मी करणार. म्हणजे हे मरतील का रे घराणीशाहीवाले? मारणार यांना सगळ्यांना. निघा दादानो, असे तुम्ही मरणार तर सगळंच गेलेलं आहे तुमचं. 5000 भोसडीच्यांनो, आमच्या पोरीबाळी पाहिजे तुम्हाला मास्तरीन बाई म्हणून. गदड्यांनो, आज ग्रॅज्युएट पोरं झाले, बाकीच्या 5-5 हजार नागपूरला. हा, आणि हे भोसडीचे 10% ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेले. हा, यांच्या पण कत्ल करायचे आहेत मला. हे पूर्ण बीच जी आहे ना, जीन्स, हे संपवायचे आहे. सगळ्यात अगोदर एससी एसटीचे जे आले ना ऑर्डर, यांना देतात चमड्या, यांना देतात पैसा, यांना देतात पैसा. भोसडीच्या शिकले तरी आहे का रे? माहीत आहे का इतिहास?
गदडीच्यानं जय शिवाजी जय भवानी म्हणता, भोसडीच्यानं कापा यांना अगोदर 8 दिवसात त्याची हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुन्हा इलेक्शन झालंच पाहिजे. आणि तो एक सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळेचे सगळे आतंकवादी चमडी चोर बसलेत. भोसडीच्यानं तुम्ही आम्ही हाकतो ते खायला पाहिजे. आणि तो स्वतः म्हणतो भोसडीच्या हरामखोर चीफ जस्टिस ऑफ इंडिया मला रामाने दिलं पुष्पशृंग. सांगतात गदडीच्या गु खाणारे आम्ही हाकतो ते तुमचे पोरबाळ जमवतात. आणि मेरा आर्मी मी पण केलं 40 वर्ष नोकरीत. तुम्ही देशासाठी हे करताना निघा बाहेर आणि याला सोड्याची चिडिया बनवू आपण. जे रक्त सांडतात त्यांना 4 वर्ष अग्निवीर. आणि हा सगळ्यात आतंकवादी हा हरामखोर. याचे नागरिकत्व गेलं. हा एक गेम आहे यांचा. अजिबात त्याची काळजी नका करू. याला इटलीला परून जमणं चुपचाप. बघा नेटवर कोण कोण आहेत. हे सगळं असं प्लॅन माइंड डायव्हर्ट करणार हा मनोज सिंघवी भोसडीच्या हरामखोर ATM आणणारा. कुठं मेला का तो हरामखोर? लोकांनो सिब्बल HRD मध्ये सत्यानाश केलं पूर्ण अभ्यासक्रमाचं. अरे अर्जुन सिंगने VP सिंगने न्याय दिलं आणि हा गदडा घुसला तिथं. HRD मध्ये पूर्ण सत्यानाश केलं. मेला का आता? फॉर्म 70चं मार्ग ज्ञान शिकवत होता ना. आता दादांनो महाराष्ट्राच्या लोकांनो ही लढाई मी तर चॅलेंज करतो. आम्ही यांच्या कत्ला करणार. सगळ्यात अगोदर आपल्या SC STचा जे बदनाम जे EVMच्या विरोधात आणि जनगण येणार नाहीत. आम्ही पहिले यांना मारणार. लक्षात ठेवा. आणि माझ्या 33 जातीच्या लोकांना आदिवासीचा पहिले यांच्या घरात घुसा आणि समाजामध्ये जो कोणी BJP काँग्रेस याचा जर आमदार खासदार असेल त्याच्यावर हल्ला करा. कापून काढलं तरी माफ आहे. अरे कुठं मिळालं आदिवासीला स्वातंत्र्य? जलजंगमध्ये आम्ही आमची आहे. सांग रे भोसडीच्या चमडी चोर शरद पवार आणि त्याचे आमदार खासदार खरं आहे का खोटं आहे? तर भोसडीच्यानो आणि निघा सगळ्यांना. तुम्ही जे शिवाजी महाराज जिजाऊ त्यानंतर हे आपले शाहू महाराज छत्रपती यांच्या जर औलादी असाल ना, बैमान निघाले तुम्ही कुत्र्यांनो. बैमान चमडी चोर लोकांनो. जिजाऊ लढली अन्याय केलं का तिने? ताराराणी लढली. संभाजी महाराज तुकडे केले 32. खोटं आहे का? मी पण राहतो ना पुण्यातच. त्याचा बदला आम्ही घेतला. आणि तुम्ही गांडू लोक गुड्या उपाताना चमडी पाहिजे तुम्हाला पांढऱ्यावाल्या. हरामखोर हा चमडी चोर साला हरामखोर. तुझ्या पूर्ण जीन्स सकट तुला संपवायचं आहे भोसडीच्या शरद पवार हेकर तोंड्या. खोटं आहे का? गेली का जनगणना? दुश्मन आहे हा संघाचा ना. हा पुष्पशृंगा पेक्षा खतरनाक माणूस आहे हा. यांनी सत्यानाश देशाचं केलं. महाराष्ट्राने सगळं मिळून या कुत्र्यांनी आम्हाला गुलाम केलं पूर्ण भारत देशाला. हरामखोर निघणं आता. भोकणे दिसत नाही का फ्रॉड इलेक्शन झालं तर? पांढऱ्या चमड्या पाहिजे ना. हे असे चमडी चोर लोकांना पहिलं मारा. तुमच्या एका माणसाचा समाज आहे. अरे 25 करोडला एक खासदार. बरोबर आहे का? बरोबर काही नाही. पहिलं नागपूरच्या ऑफिसमध्ये उडवा आणि याला मारा भोसडीच्याला. हा आम्हाला लाताने मारतो म्हणते ना चमडी चोर हा नितीन गडकरी. माझ्या लोकांनो संघाच्या ऑफिसवर हल्ला बोला. बघू यांच्यात काय ताकद आहे. आणि ट्विट करा जगाला. करा आजपासून सुरू. बघतो मी याला एकट्याला. अरे मेरे मुस्लिम भाइयों मैं पहले भी बोला था 1% लोग ये आर्य है गांडू लोग. आज ही प्राचा साहब ने बताया सही बात निकली. डरना नहीं है अभी. और सबसे पहले SC ST OBC के जो है ना जाट वाट ये मराठा इनको सालों को पहले खत्म करो. इनकी क्या ताकत है? और इस तरह से पूरी जागृति करो. और ये जो आतंकवादी है राहुल गांधी ये पूरा प्लान है उसका ये कैंसिल करना. कोई रास्ते पे नहीं आने का गांडू को. साले किधर है रे संविधान बेवकूफ. और ये चमड़ी चोर 84 साल का SC का बोलता है भोसड़ी का हरामखोर खड़गे. समझ में नहीं आता हम बोल रहे थे. 25 बार गया वहां पे गाली दिया वेणुगोपाल को. और कर्नल चौधरी को पूछो कितने बार गया हो तो भाई. और ये चमड़ी चोर साला उदित राज के इसमें गया मुंह के ऊपर बोलता उसके डर नहीं पड़ा है मेरे को. आणि हा नागपूरचा पहिला काँग्रेस आले याला गदड्याचा खून करायचं. भोसडीच्या हरामखोर. आम्ही का मरायला तयार झालो का रे 90% लोक. आणि तुम्ही आमच्या आया बहिणा झवत चला भोसडीच्यानं. चला दादांनो घाबरायचं नाही. हा एक बिरसा मुंडा आहे. मरेल
पण यांना मारेल आणि तेही नाही, यांचं बीज संपवायचं आहे मला. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.